एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती, मिळाली पहिल्या पसंतीची 452 मते. एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना 452 पहिल्या पसंतीची मते मिळाली. त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना 300 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत. देशाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एनडीए उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत त्यांना पहिल्या पसंतीची तब्बल 452 मते मिळाली असून त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. राधाकृष्णन यांच्या निवडीमुळे एनडीएची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना 300 पहिल्या पसंतीची मते मिळाली.